आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही आमचं पहिलं कस्टमर आहे, त्यामुळे आमच्याकडून तुम्हाला 100 ग्रॅम काजू कतली एकदम फ्री. नाही नाही, अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आपली डिलिव्हरी एकदम फास्ट असते, एकदम वेळेत होणार. ओके ओके. हा जयद्या, अरे कामाचा व्याप वाढत चाललाय तर एखादा गडी ठेव का मला. हा वय वय, म्हणजे घरी पण लवकर येशील. हे गप्पे. अहो ना पप्पा, नाही जमणार. पण एकदा का माझं कर्ज फिटलं का नाही, एक काय 4 गडी ठेवतो बघा कामाला. हे बघ, तुला जर चालणार असेल तर मी येऊ का तुझ्या मदतीला. नाही नाही, नको नको. गरज लागली तर मी तसं सांगेल की तुम्हाला. बर, मी निघतो. जयदीप, तुझा डबा. लवकर या. नाही, बसतो दुकानातच. सुवे कुवे, मम्मी कुठं आहे? त्या कावल्यात तुझ्या आतमध्ये खोलीत बसल्यात. मग बाहेर कधी येणार आहे? तू आणि मंजू वहिनी बाहेर गेल्या का येते म्हणल्या? मम्मी पण ना. थांबा, मी बोलतो. सत्या थांब. हे बघ, तू तिला कितीही समजून सांगायचा प्रयत्न केला तरी तिचा राग शांत होत नसतो. ती ऐकणार नाही. त्यामुळे तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. तिचा स्वभाव कसा आहे तुला चांगलं माहितीये. आणि कुणी बी बोलायला यायचं नाही अशी ताकीद बी दिली आहे त्यांनी. त्यामुळे कुणी बी जाऊ नका. गप बसा मम्मीच्या चमचन्नो. हॅलो, गुड मॉर्निंग. चैतू, अरे काय किती दिवसांनी आलीस तू? तू काही बोलूच नकोस. एवढं सोन्याला मेडल मिळालंय, SP साहेबांकडून सत्कार झालाय तिचा. एका शब्दाने बोलला नाहीस रे. सॉरी. तू बाजूला सरका. मंजिरी, हार्दिक अभिनंदन. थँक्यू. खरंच खूप हुशार आणि होतकरू आहेस ग. बरं का, अजूनही वेळ गेलेली नाहीये. विचार करा जरा. अशी कर्तृत्ववान बायको मिळायला नशीब लागतं. बरं ते ठीक आहे. म्हणजे मी मंजिरीचं अभिनंदन करायला आलेच आहे, पण आता थेट मुद्द्याचं बोलते. कवे, मम्मींना मेसेज कर, त्यांची सोबत आली म्हणून. मम्मी, युअर सवत इज हिअर. व्हॉट आर यू डुईंग देअर? कम हिअर. मी तुम्हाला दोघांना फिरायला जायचा सल्ला देऊन 1 महिना झालाय. तुमचा काहीच रिस्पॉन्स नाही. ते आम्हाला दोघांना बी लई काम वाढले आता, त्यामुळे वेळच नाही मिळाला विचार करायला. वेळ काढावा लागेल. हे बघा, तुम्हाला डिवोर्स हवाय का एकत्र राहायचंय हे जरा क्लिअर करा. कारण डिवोर्स घेण्यासाठी जे काही करावं लागतं ते तर करताना दिसत नाही आहात तुम्ही. नाही, आम्हाला डिवोर्स तर घ्यायचाच आहे. आमचं फुल अँड फायनल आहे. आत्ता ठरवा फिरायला जायचंय की नाही ते. फुल अँड फायनल. ओके, तुम्हाला 2 मिनिटं वेळ देते मी. तुम्ही बाजूला जावा, डिस्कस करा आणि ठरवा. हा, युअर टाइम स्टार्ट नाव. चला. चैतू, अगं एक्सप्रेशन देण्यातच यांचे 5 सेकंद गेले. जावा लवकर.
सपना वहिनी, हो सपना, ऐका की काय बोलतात ते. वाघमारे यांनी तर मानेवर चाकूच ठेवला डायरेक्ट. आता काय करायचं? आता त्यांच्यावर बी कोर्टाचं प्रेशर आहे. आणि आपलं तर ठरलेच ना डिवोर्स घ्यायचं. मग त्यांच्या समाधानासाठी जाऊ कुठतर फिरायला. होय, बरोबर बोलताय तुम्ही. मग होय म्हणूया. 5, 4. ठीक आहे ठीक आहे. आम्ही जातो फिरायला, पण नक्की कुठं जायचं ते आज फायनल करतो. हा गुड. कबीर, ही ब्रेकिंग न्यूज मम्मी साहेबांच्या कानावर घातलीच पाहिजे. चल चल जाऊ लवकर. काय आग लागली नाही एवढी तर धावत यायला. आऊ मम्मी, तुम्ही आगीच काय घेऊन बसलाय? इथं वनवा लागल, वनवा. वय वय, वनवाच लागल बघा. म्हणजे नेमकं काय घडलंय बाहेर? यू हिअर नथिंग. काय म्हणते ही? म्हणजे तुम्ही काहीच ऐकलं नाही होय? एक शपथ बहिणीत ऐकू ना बघा. सांगा लवकर काय झालंय ते. अहो मम्मी, ती तुमची सोबत चित्र आलं. खबर नको ना जरा असं बोललीस तर. हे सगळे खुळा टाकायचेस का ग? ह्याच्यापेक्षा बाहेर काय घडतंय ते महत्वाचं आहे. काय घडलंय बोला की लवकर. आणि मग सत्यदादा पण हो बोलला त्या मंजू वहिनी सोबत फिरायला जायला. काय? हा, ती एवढं फिरायला जाणार, हा, ते बी माझ्या लेकासोबत. हा. बघतेच आता कशी जाती ती. वाघमारे, काय विचार केला का तुम्ही? कशाबद्दल? कशाबद्दल? अहो चित्रा मॅडम येऊन गेल्या, बॉम्ब फोडून गेल्या. इसरला काय सगळं? अरे विसरलेच की. घ्या, म्हणजे तुम्ही काहीच विचार केला नाही. सॉरी सॉरी. हसायला काय झालं आता? अहो काय नाही हो, तुम्ही लय दिवस बोलला नाही ना सॉरी, त्यामुळं कानाला लय बरं वाटलं बघा. कसं म्हणला? सॉरी सॉरी.